श्री स्वामी समर्थ. चला आज आपण हे फुलवरा घेतलेला आहे. तर आपण ह्याचा आता नीट करून स्वच्छ 2-3 पाण्यानं धुतला आहे. का तर ह्याच्यामध्ये असे किडे असतात ना, त्याच्यामुळे आपण स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे. तर आपण हो का इथं पाणी ठेवले गरम करायला. का तर ते गरम पाण्यातून उकळून घ्यायचा ना. तर आपण त्याच्यामध्ये आता हळद टाकू. हो का, त्यामध्ये आता आपण हळद टाकलेली आहे. आता हे पाणी जरा गरम झालेलं आहे. तर आपण ही जी स्वच्छ करून घेतलेला फुलवरा आहे ना, तर त्याच्यामध्ये आता आपण ही उकळून घेणार आहे. थोडा 2 उकळ्या काढून घेणार आहे. का तर ह्याच्यात किडे ही असले ना तरी जातात ना, त्याच्यामुळं मग आता ही हळदी मिठात वापरून घ्यायचं आहे जरा. हो का, इथं वापरलेला आहे. तर आता आपण ही काढून घेऊया. तर आपण आता हो का इथं कढई ठेवून घेतलेली आहे. त्यात आता 2 चमचे तेल घालून घेऊया. आपण आता 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया. आता आपण लसूण टाकून घेतलेलं आहे. तर आता त्याला खालीवर करूया म्हणजे ते तळण. बघायचं लसूण घालून घेतलेलं आहे आपण. बघा आता लालसर झालेला आहे. आता आपण जिरे आणि मोहरी एकत्र तळून घेऊया. बघा इथं जिरे आणि मोहरी टाकलेले आहे. आणि नंतर आपण इथं हिरवी मिरची टाकणार आहे. आता इथं आपण हिरवी मिरची टाकणार आहे. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता बी आपला असं तळतोय आणि ह्याला चांगलं असं तळून घ्यायचं. आणि आपण आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. आपण आता चवीनुसार थोडं मीठ टाकूया. का तर आपण ते उकडू घातलं होतं त्यावेळेस मीठ टाकून घेतलं होतं ना, म्हणून आता आपण हे करूया. आणि आता ही आपला फुलवरा टाकून घेऊया. एक जीव करून घेऊया आपण. हो का, आता आपला असा झालेला आहे फुलवरा. आपण डब्यालाही मुलांच्या देऊ शकतो आणि जेवणासोबतही खाऊ शकतो. माझ्या मैत्रिणींनो, नक्की अशी बनवून तुम्ही मुलांच्या डब्याला दे जावा. आणि माझी व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला कमेंट करा, फॉलो करा.